मी जगद्गुरु सूर्याचार्य कृष्णदेवनंद गिरी महाराज, सूर्यपीठ मुरली मंदिर द्वारका, जुना आखाड्याचे प्रमुख जगद्गुरु. त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून मी त्यांना भेटायला आलो आहे. हिंदूचं एक या ठिकाणी पुन्हा सरकार बसते, कसं बघतात हिंदू म्हणून, आणि इथं आशीर्वाद कशा प्रकारचे तुम्ही देणार आहे मुख्यमंत्री म्हणून, कसा चेहरा पाहिजे? एकनाथ शिंदे सारखा दुसरा कुठला आणखीन चांगला चेहरा नाही, एकतर पहिली गोष्ट. आणि मी आपणाला माहिती म्हणून सांगतो की मी पहिल्या वेळी इथे झाले त्याही वेळी सांगितलं होतं, 21 तारखेला सांगितलं होतं त्यावेळी की एकनाथ शिंदे हे पुढचे मुख्यमंत्री असतील. आणि आताही मी 23 तारखेला सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेसारखा दुसरा कोणी मुख्यमंत्री होण्या इतके चांगल्या स्तराचा माणूस नाही. ज्या पद्धतीनं हिंदुत्वाला घेऊन त्यांनी चाललेले आहेत, ज्या पद्धतीनं त्यांच्यातले जे लोकांमध्ये आपलेपणाचा जो आपुलकीचा जो भाव आहे तो इतर कुठल्याही आणखीन मुख्यमंत्र्यांकडे नाही आहे. आणि आता त्यांनी जर हे 5 वर्ष जर झाले तर मला असं वाटतं की योगीजींच्या सारखंच त्यांचं काम होईल आणि मोठ्या धडाडीनं या महाराष्ट्रात वैभव फुलवतील, एवढा माझा हा विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे नंतर हिंदूंचा चेहरा म्हणून कसं बघितलं जातं, खरा शिवसैनिका मधला कसा शिवसैनिक पाहता? बाळासाहेबांच्या नंतर, माननीय आनंद दिघेंच्या नंतर अगर खऱ्या अर्थानं कोणी हिंदुत्व अगर जागृत ठेवणारा व्यक्ती असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत. सर, मागच्या वेळी आपण भाकीत व्यक्त केलं होतं की कोण मुख्यमंत्री, यावेळी अजून मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून जाहीर झाला नाही, काय वाटतं आपल्याला? आणि 5 तारखेला शपथविधी आहे मुंबईत. मला इतकंच वाटतं आहे की एकनाथ शिंदेसारखा दुसरा चेहरा नाही. आणि भारतीय जनता पार्टीने अलायन्सने परत एकदा एक हिंदुत्व ज्याच्या कर्तृत्वावर ते महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या संख्येनं आज हे दृश्य पाहायला मिळतं आहे आपल्याला. याच्यापाठी एक चांगल्या हिंदुत्व, ज्वलंत हिंदुत्वाचा व्यक्ती, लोकाभिमुख व्यक्ती एकनाथजी शिंदे आहेत. आणि मला गर्व आहे की मी त्यांचा गुरु आहे. एक सेफेचा नारा असा दिला होता मोदींनी, कानमंत्र दिला होता. का वाटतं यंदा पुन्हा पाहायला गेलं तर एक येतो सेफेचा नारा दिसून येईल का? काय सांगितलं मी? एक येतो सेफ, एक येतो सेफ, कानमंत्र तो कंटेक्ट, अशा प्रकारच्या ज्या काही घोषणा याच्यामध्ये झाल्या होत्या विधानसभेच्या निवडणूक याला पाठी. नाही, हिंदुत्वाच्या दृष्टीने त्याने ते बोललेलं होतं, हिंदूंनी एक व्हावं. काल भागवतजींनी पण असं म्हटलेलं आहे की 2च्या ऐवजी 3 मुलं झाली पाहिजेत, कारण 2% जर खाली घसरलो तर मग तो आपण नसल्यात जमा होईल. आणि त्यामुळं आमच्यासारखा हिंदुत्ववादी व्यक्ती हे ज्वलंत हिंदुत्वाचं कार्य करणाऱ्या व्यक्तीलाच लोकाभिमुख मुख्यमंत्री म्हणून घोषित करावं, असं आजही माझं त्यांना नम्रपूर्वक विनंती आहे की अमित शहाजी, माननीय प्रधानमंत्रीजी आणि भारतीय जनता पार्टीने असा विचार करावा की लोकाभिमुख व्यक्ती एकनाथ शिंदे जे आहेत यांना त्यांनी भरघोस विश्वासपूर्वक मुख्यमंत्री घोषित करावं. आजच्या भेटीनंतर द्वारकेला तुम्ही आमंत्रण देणार का येण्यासाठी? हो, मी देणार आहे. आजची काही मुख्यमंत्र्यांची फोनवर काही चर्चा झाली का? आपण येणार आहात या ठिकाणी? हो, मी निरोप दिलेला आहे. नहीं, उनकी तबीयत ठीक नहीं, उनको देखने के लिए आया हूँ. और वो फिर से मुख्यमंत्री बने, ये मेरी इच्छा है और उनको आशीर्वाद देने आया हूँ. आपने पहले भी बोले कि पहले मैंने बोला था कि
मागे भविष्य आज भी हम यही कह रहे हैं कि वही एक मुख्यमंत्री बने और पूरे राज्य को पवित्र रूप से पवित्र ज्वलंत हिंदुत्व लेके चले, ये हमारी आशा और अपेक्षा है। लेकिन सर, जिस तरह एक हफ्ते से ज्यादा का वक्त हो गया, अब तक सरकार नहीं बन पाई है, अभी तक डिसाइड नहीं हो पाया हम मंत्री को लेकर क्या कहना चाहेंगे? अभी देखो, चेहरा सबसे बड़ा चेहरा तो हमारे एकनाथ राव जी है और वो बीमार है, उनके बिना वो कोई निर्णय ले नहीं सकते हैं। सत्ता में रहना है तो एकनाथ शिंदे जी को लेना है, इतना ही आपको मैं एक वाक्य में कहेगा। सर, मोहन भागवत सर ने जिस तरह ज्यादा बच्चे पैदा करने की बात की थी, आज जिस तरह आबादी बढ़ रही है, जीडीपी कम हुआ, कितना उचित लग रहा उनकी बातों को? देखो, माननीय सर संचालक बहुत सुलझे हुए व्यक्ति है और उन्होंने जो भी बोला है मैं उसका समर्थन इसलिए कर रहा हूँ कि हिंदू की संख्या घट रही है, इसको बढ़ाना चाहिए, वरना ये हिंदुत्व कहने का नाम रहेगा और हिंदू बचेगा नहीं। आप अपने एक बार नाम बता दीजिए। जगत गुरु सूर्याचार्य कृष्णदेव नंदगिरी जी महाराज, सूर्यपीठ मुरली मंदिर द्वारका, जूना अखाड़ा।